विद्यार्थी मित्रांनो, आपण आज पाहणार आहोत नवोदयच्या पहिल्या धड्यातला असाइनमेंट 1.4. अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहेत. अगदी सोप्या भाषेत आपण शिकणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. असाइनमेंट 1.4 मधला पहिला प्रश्न. What is the sum of prime number in the numbers from 1 to 20? म्हणजे काय? तर प्राइम नंबर म्हणजे मूळ संख्या आणि सम म्हणजे बेरीज. 1 ते 20 मधल्या मूळ संख्यांची बेरीज किती आहे ती तुम्हाला पर्यायामधून ओळखायची आहे. पहा मग आपल्या 1 ते 20 मधल्या मूळ संख्या कोणत्या आहेत? तर 2, 3, 5, 7, 11, 30, 70 आणि 90. त्या झाल्या आपल्या 1 ते 20 मधल्या मूळ संख्या. आता यांची आपल्याला बेरीज करायची आहे. पहा 2 plus 3 plus 5 plus 7 plus 11 plus 30 plus 70 plus 90. यांची बेरीज आहे आपली 77. पर्याय क्रमांक डी हे तुमचे उत्तर बरोबर आहे. पहा आता याप्रमाणे दुसरा प्रश्न सोडवू आपण. Which is the smallest 5-digit number obtained using the digit 9, 5, 0, 2, 4? पहा 5 अंक तुम्हाला दिलेले आहेत आणि त्या अंकापासून काय करायचे तुम्हाला? 5 अंकी लहानात लहान, स्मॉलेस्ट म्हणजे काय? लहानात लहान संख्या तयार करायची आहे. ती करताना 4 पर्याय दिलेले आहेत आणि पर्यायामधून तुम्हाला उत्तर ओळखायचे आहे. मग पहा आधी काय करायचं? लहानात लहान संख्या तयार करत असताना आधी सगळ्यात लहान अंक घ्यायचा आणि त्यापेक्षा मोठा, नंतर त्यापेक्षा मोठा, असे करून क्रमाने अंक लिहायचे. पण सुरुवातीला लहान आणि शेवटी मोठा अंक आला पाहिजे. म्हणून पहा लहानात लहान 5 अंकी संख्या आहे आपली. सुरुवातीला 2, नंतर 0, 0 हा दुसऱ्या स्थानावर वापरायचा, नंतर 4, 5, 9, 20,459. पर्याय क्रमांक बी हे उत्तर बरोबर आहे. पहा आता तिसरा आणि शेवटचा प्रश्न आजचा. What is the sum of the place value of 5 in the number 5,84,356? म्हणजे काय? एक संख्या तुम्हाला दिलेली आहे आणि या संख्येतील 5 ची प्लेस व्हॅल्यू तुम्हाला काढायची आहे. 5 ची प्लेस व्हॅल्यू काढून त्याची बेरीज करायची आहे आणि पर्यायामध्ये उत्तर शोधायचं आहे. पहा मग या 5 ची प्लेस व्हॅल्यू काढत असताना या 5 ची 5 नंतर किती संख्या आहेत? 1, 2, 3, 4, 5. म्हणून 5 वर किती येणार तुमचे? 5 0 आणि प्लस दुसऱ्या 5 ची प्लेस व्हॅल्यू काय आहे? 5 नंतर एक संख्या आहे म्हणजे 1 0 येणार प्लस 50. मग या दोघांची बेरीज काय येणार तुमची? 15, 5,50. पर्याय क्रमांक 5,50. पर्याय क्रमांक डी हे तुमचे उत्तर बरोबर आहे. अशा सोप्या पद्धतीने नवोदयचे प्रश्न सोडवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.